नमस्कार मित्रांनो, आज आपण 10वीच्या पहिल्या कवितेविषयी, कविता म्हणजे संतवाणी याविषयी अभ्यास करणार आहोत किंवा त्याचं विवेचन करणार आहोत। आजचा हा आपला 10वीचा पहिलाच व्हिडिओ आहे। त्याच्यामध्ये सुद्धा मी तिन्ही भाषांचा विचार करणार आहे, कारण आपण हा व्हिडिओ इंग्लिश मीडियमसाठी जे आहे तो शूट करत आहोत। संतवाणीमध्ये जे आहे 9वीच्या वर्गामध्ये आपण 2 अभंग पाहिलेले होते आणि त्याच स्वरूपाचे अभंग आता आपण 10वी मध्ये सुद्धा पाहणार आहोत। ज्यावेळेस आपण विचार करतो की बाबा संतवाणी म्हणजे काय, संतवाणी म्हणजे संतांची वाणी। आता या संतवाणीमध्ये ज्यावेळेस आपण पहिली संतवाणी बघणार आहोत, कविता नंबर 2 संतवाणी, आणि अ पाठ त्याच्यामध्ये दिलेला आहे तो म्हणजे अंकिला मी दास तुझा। संत नामदेवांची ही कविता आहे, संत नामदेवांचा हा अभंग आहे आणि त्याच्यामध्ये संत नामदेव काय सांगतायत हे आपल्याला बघायचंय। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी मराठीमध्ये पहिल्यांदा जे आहे ते विवेचन करणार आहे, नंतर मी हिंदीमध्ये विवेचन करणार आहे आणि मध्ये मी इंग्रजी भाषेचा जो आहे तो वापर करणार आहे। कशाला करणार आहे? कारण आपण सर्वसाधारणतः इंग्लिश मीडियमसाठी ही कविता शिकण्याचा प्रयत्न करतोय किंवा मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय। लक्षात घ्या, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी ही आहे की आपण ज्यावेळेस कविता पाहतो त्यावेळेस तिचा आनंदही घेता यायला हवा, तिचं रसग्रहण करता यायला हवं आणि कवितेमध्ये काय काय दिलं गेलेलं आहे याचीही जाणीव तुम्हाला व्हायला हवी। मी जास्त वेळ घेत नाही, आपण पहिल्यांदा जे संत आहेत, ज्या संतांची पहिली कविता या ठिकाणी दिली गेलेली आहे ते म्हणजे संत नामदेव। आता संत नामदेवांविषयी सांगायचं झालं तर त्यांना संत शिरोमणी म्हटलं जातं की जेवढी महत्वाची भूमिका वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराज निभावतात तेवढीच महत्वाची भूमिका संत नामदेव सुद्धा निभावतात। दोघंही समकालीन असे कवी आहेत किंवा संत कवी आहेत किंवा संत आहेत। दोनों भी हिंदीमध्ये सांगायचं झालं तर जितनी बड़ी अहम भूमिका संत ज्ञानेश्वर हिंदी वारकरी संप्रदाय में निभाते हैं, उतनी ही महत्वपूर्ण भूमिका उसी कालखंड में संत नामदेव वारकरी संप्रदाय में निभाते हुए दिखाई देते हैं। संत नामदेवांचा कालखंड कोणता होता? संत नामदेव कोणत्या कालखंडामध्ये त्यांनी कार्य केलं? तर त्यांचा कालखंड एकदम सरळ 1270 ते 1350 दरम्यानचा त्यांचा कालखंड आपल्याला पाहायला मिळतो। संत नामदेवजी 1270 से लेकर 1350 तक इस धरती के ऊपर उन्होंने अपना कार्य किया। वारकरी संप्रदायातील ते एक अतिशय महत्वाचे कवी होते। वारकरी संप्रदायातील भागवत धर्माचा प्रसार करणारे ते एक महत्वाचे व्यक्ती होते किंवा संत शिरोमणी होते असं म्हणायला आपल्याला हरकत नाही। वारकरी संप्रदाय का उन्होंने जो है सबसे बड़ी भूमिका वारकरी संप्रदाय में उन्होंने निभाई और भागवत धर्म का प्रसार करने में उन्होंने अहम भूमिका निभाई हुई हमें दिखाई देती है। अभी संत नामदेव महाराज हे कशा पद्धतीने जे आहेत ते लिखाण करत, कोणत्या भाषेमध्ये लिखाण करत, हेही तेवढंच महत्वाचं आहे, ते तुम्हाला परीक्षेत लिहिता यायला हवं। संत नामदेव महाराजांनी हिंदी भाषेमध्ये सुद्धा अभंग लिहिले, मराठी भाषेमध्ये तर त्यांची ती मायभूमीतील मातृभाषा असल्या कारणानं त्याच्यामध्येही त्यांनी अभंग लिहिले। परंतु संत नामदेव यांच्या अभंगाची काही खास वैशिष्ट्य होती। संत नामदेव जी ने हिंदी में भी अभंग लिखे और उनकी मातृभूमि मराठी में भी उन्होंने अभंग लिखे, लेकिन संत नामदेव जी ने अपने अभंगों में क्या कहा ये सबसे महत्वपूर्ण बात है। आता या ठिकाणी जे संत नामदेवांविषयी सांगितलं गेलंय ते असं आहे की संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ आणि साधी आहे। उत्कट भावरचना म्हणजे काय की उत्कट भावरचना याने क्या? उत्कट म्हणजे जी आपल्या मनाला अतिशय सहज पद्धतीने भावनांना स्पर्श करण्याचं काम करते,
अपने मन के अंदर अपने भावनाओं को छूने की कोशिश करने वाली जो भाषा है, वो भाषा संत नामदेव जी ने अपने अभंगों में इस्तेमाल की आहे. भक्तीची भाषा होती. कसली भाषा होती? तर भक्तीची भाषा होती. कसली भाषा होती? तर भक्ती भावाने विठ्ठलाला जे आहे ते आपलंस करून घेण्याची भाषा होती. कोणती भाषा होती? कि भक्ति की भाषा थी. पूरी तरह के ऊपर भक्ति की भाषा थी. और संत नामदेवांनी किंवा संत नामदेव जी ने भगवान को, विठ्ठल जी को अपना कैसे करना है, इसके लिए उन्होंने ज्यादातर जो है उस भाषा का इस्तेमाल किया हुआ दिखाई देता है. और एक सबसे बड़ी विविधता या सबसे बड़ी महत्वपूर्ण भूमिका उनकी अभंगों में ये दिखाई देती है की उनकी भाषा सुबोध थी. आता त्यांची भाषा सुबोध होती म्हणजे काय, या उनकी भाषा सुबोध थी यानी क्या? सुबोध का अर्थ ही यही है, सुबोध यानी जिससे अच्छी तरीके से किसी चीज का बोध होता हो, ऐसी भाषा का इस्तेमाल या ऐसे भाषा के अंदर उन्होंने अभंग की रचना करने की कोशिश की कि जिसके कारण जिन शब्दों में से लोगों के अंदर ज्यादा से ज्यादा परिवर्तन वो कर सके या उनके मन को परिवर्तित कर सके, उन लोगों को कौन सा तो बोध हो, उन लोगों को अभंग पढ़ने के बाद उनके जीवन में परिवर्तन करने के लिए कुछ ना कुछ सीख मिले और वो एकदम सादी भाषा में सीख मिले, ये उनका सबसे बड़ा मकसद था. सुबोध भाषेमध्ये त्यांनी लिहिलं. सुबोध म्हणजेच काय की ज्याच्यातून तुम्हाला अतिशय सरळ साध्या भाषेमध्ये बोध होतो, अशा भाषेमध्ये त्यांनी रचना लिहिल्या. सरळ भाषा होती, साधी भाषा होती, जास्त कर्मठ त्या काळची भाषा नव्हती की त्या काळच्या कठीण मराठी भाषेनुसार किंवा संस्कृत भाषेमध्ये त्यांनी कोणतंही लिखाण केलं नाही. उन्होंने ना तो संस्कृत में लिखा, ना तो उस समय मराठी भाषा थोड़ी सी जो कठिन लग रही थी उसी तरीके से भी उन्होंने वहां पे रचना नहीं की हुई हमें दिखाई देती है. बहुत ही सीधी भाषा में, सादी भाषा में, सिंपल भाषा में उन्होंने रचना की. और एक सबसे बड़ी बात जो नामदेव महाराज जी के बारे में हम कह सकते हैं कि उनके जो अभंग है वो गुरु ग्रंथ साहब जो पंजाब के अंदर जब वो भागवत धर्म का प्रसार करने के लिए गए, तब उनके पद जो है या हम कहेंगे अभंग जो है उनको जो है गुरु ग्रंथ साहब में भी जगह मिली. लगभग नामदेव जी ने 125 जो है अभंग हिंदी में लिखे और उसमें से लगभग हम कहेंगे 62 या 61 यानी किस जगह पे जो है 61 जो है वो अभंग लिखे हुए दिखाई देते हैं, तो कुछ जगह के ऊपर जो है 62 जो है अभंग लिखे हुए दिखाई देते हैं. लेकिन उनकी जो है इन अभंगों की रचनाओं को, कवनों को, जिसका दूसरा भी शब्द उसके लिए इस्तेमाल किया जाता है वो कवन है, उनका समावेश भक्त नामदेव जी की मुखबानी इस नाम से गुरु ग्रंथ साहब में समाविष्ट किया गया है. मराठीमध्ये सांगायचं झालं तर काय सांगता येऊ शकतं की सिखांचा जो गुरु ग्रंथ साहेब आहे त्याच्यामध्ये संत नामदेवांच्या जवळजवळ 62 आकडा, काही ठिकाणी तो 61 आहे, काही ठिकाणी तो 62 आहे, या अभंगांचा किंवा कवनांचा समावेश हा नामदेवजी की मुखबानी म्हणून ग्रंथ जो आहे शिखांचा तो गुरु ग्रंथ साहेब मध्ये जे आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता ही जी सगळी आपण हा परिचय बघतोय, हा काव्य परिचय बघतोय, या कवीविषयी किंवा आपण म्हणूया संताविषयी, नामदेवांविषयी आपण जी माहिती सांगतोय ती तुम्हाला कुठे ना कुठेतरी परीक्षेमध्ये विचारली जाणार आहे. परंतु याचा अर्थ हा होतो, लक्षात घ्या की तुम्हाला आता परिचय सुद्धा अतिशय व्यवस्थित पद्धतीने वाचायला लागणार आहे. पुन्हा एकदा मी ज्यावेळेस नामदेवांचा विचार करतो त्यावेळेस मला नामदेवांविषयी आणखी एक गोष्ट महत्वाची वाटते की त्या काळामध्ये ह्या संताने भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता कशी साधली जाईल, आपण सर्व एका धाग्यामध्ये कसे गुंफले जाऊ, आपण सगळे एका प्रेमाच्या धाग्यामध्ये
भक्तीच्या धाग्यामध्ये, मानवतेच्या धाग्यामध्ये कशी गुंतले जाऊ किंवा कसा आपण एकत्रित येऊ, याचा विचार त्यांनी त्या काळी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। संत नामदेव जी के बारे में कहा जाए तो राष्ट्रीय एकात्मता का वो सबसे बड़े एक उदाहरण थे, क्योंकि उस कालखंड में उन्होंने महाराष्ट्र से लेकर पंजाब तक भागवत धर्म पहुंचाने की कोशिश तो की ही, लेकिन लोगों को भी जोड़ने की कोशिश वहां पे उन्होंने की हुई हमें दिखाई देती है। आता आपण येणार आहोत ते अभंगावरती। आता हा अभंग जो दिलेला आहे तो आहे की अंकिला मी दास तुझा। अंकिला मी दास तुझा म्हणजे काय? अभंग नामदेवांनी लिहिलाय, ते काय सांगतायत की मी तुझा दास आहे आणि तुझा मी अंकित आहे। आता अंकित असणे म्हणजे काय, अंकित का म्हटलंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे की ते सांगतायत की मी तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या याचनेसाठी, तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या जी कृपा माझ्यावरती व्हावी म्हणून मी तुझा अंकित आहे, म्हणजे मी तुला समर्पित झालेलो आहे। यानी हिंदी में क्या कि संत नामदेव जी कहते हैं कि मैं तुम्हारे चरणों में पूरी तरीके से लीन हूं, क्योंकि तुम्हारी याचना या तुम्हारी दया का मैं तुम्हारी दया का मैं पूरी तरीके से हकदार बन सकूं, पूरी तरीके से वो मेरे ऊपर जो है उसकी कृपा हो सके, इसलिए मैं पूरी तरीके से तुम्हारा दास हूं, मैं तुम्हारा भक्त हूं, तुम्हारा मैं सेवक हूं। ये कहने की कोशिश जो है वो संत नामदेव इस अभंग में करते हैं। मराठीत सांगायचं तर पुन्हा एकदा आपण अभंगात काय दिलंय हे थोड्या एका ओळीमध्ये बघणार आहोत की काय, की प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे। दृष्टांत हा प्रकार अपन 9वीला पाहिलेला है। दृष्टांत यानी क्या, ये हमने 9वीं में देखा है। दृष्टांत यानी कम शब्दों में कहा जाए तो अलग अलग तौर के ऊपर दिए गए हुए उदाहरण, यानी किसी घटना को स्पष्ट करने के लिए और कोई जो उदाहरण दिए जाते हैं उनको हम दृष्टांत कहते हैं। यहाँ पे वो अलग अलग दृष्टांतों का इस्तेमाल करने वाले हैं और ये दिखाने की कोशिश उनके द्वारा की जाने वाली है इस अभंग में कि मैं तुम्हारी कृपा मेरे ऊपर हो, हे भगवंत तुम्हारी याचना का मैं प्राप्त हो सकूं, तुम्हारी याचना को मैं प्राप्त कर सकूं, तुम्हारी याचना का मैं जो है हकदार बन सकूं, उसके लिए उन्होंने जो है इस अभंग की रचना की है। मराठीत सांगायचं झालं तर तुझी कृपा माझ्यावर निरंतर कशी राहील, तुझं जे प्रेम जे आहे ते मला कसं मिळू शकेल, त्यासाठी मी किती आतुर आहे, याची कल्पना संत नामदेवांनी या अभंगामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। अभंग हा प्रकारच सुंदर आहे। अभंग म्हणजे काय की ज्याचा अर्थ कधीही भंग होत नाही अशी रचना जी विविध महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील कवींनी केली किंवा संतांनी केली, त्यातलाच हा एक प्रकार संत नामदेव आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। आता आपण एक एक खंड किंवा आपण एक छोट्या छोट्या ज्या ओव्यांमधनं किंवा आपण म्हणूया छोट्या छोट्या ज्या स्टांजाज मधनं संत नामदेव कशा पद्धतीने आपल्याला त्यांच्या मनाची भावना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे बघणार आहोत। त्यांच्या उनकी मन की बात वो किस तरीके से अलग अलग उदाहरणों से हमें दिखाने की कोशिश करने वाले हैं, ये हम देखने वाले हैं। अग्नि माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू। अग्नि माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू। सुंदर उदाहरण आहे, अतिशय सुंदरतेने त्यांनी सुरुवात केली आहे की अग्नि माझे म्हणजे काय की अग्नि माझी पडे बाळू। अग्नि माझी म्हणजे अग्नि मध्ये, पडे बाळू म्हणजे काय, एखादं छोटं बालक ज्यावेळेस एखाद्या आगीच्या मध्ये पडतं किंवा आगीच्या लपटेमध्ये पडतं किंवा आपण म्हणूया आगेमध्ये ते चारी बाजूनी आगेने जे वेढलं जातं, त्यावेळेस त्याच्या आईची अवस्था कशी होते। माता धावे कनवाळू,
माता धावे कनवाळू, अर्थात नेहमी कोणतीही माता असू द्या ती अतिशय दयावान असते, ती दयेची मूर्ति असते, कोई भी माता रहने दो, वो दया की मूरत रहती है। उसमें और बात घटी है कि उसका बेटा जो है, उसका बच्चा जो है वो कहाँ पे गिरा हुआ है, तो आग में गिरा हुआ है। तो वो माँ क्या करेगी, वो माँ कैसे रिएक्ट करेगी, वो माँ किस तरीके से जो है बर्ताव करेगी। तो उन्होंने कहा है की अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू। ज्यावेळेस एखाद्या आईचं बालक हे आगीमध्ये पडतं त्यावेळेस ती दयाळू आई, दयावान आई ज्या पद्धतीने आपल्या बालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करते, ज्या पद्धतीने ती आई त्या बालकाला त्या आगीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, जिस तरीके से वो माता अपने बच्चे को उस अग्नि में से बचाने के लिए प्रयास करती है, उतनी ही तीव्रता, उतना ही मन का स्थायी भाव, उतनी ही मन की जो है आतुरता किसको हुई है, तो नामदेव महाराज कहते हैं कि वैसे ही भावना मेरे भी मन में है कि मैं भी उसी तरीके से तुम्हारे दया का पात्र बनना चाहता हूं, मैं भी उसी तरीके से मैं तुम्हारी कृपा पाना चाहता हूं। उतने ही जो है वो क्या मन के भाव, उतने ही मेरे भक्ति उसी तरीके से प्रयास कर रही है, उसी तरीके से मेरी भक्ति का भाव है कि तुम आकर मुझे जो है तुम्हारी कृपा प्रदान करो। तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा। दुसरं स्टांजा अतिशय महत्वाचं आहे, ते काय सांगतायत, तैसा धावे माझिया काजा। संत नामदेव सांगतायत की ज्या पद्धतीने ती आई, दयाळू आई आपल्या बालकाला आगीत पडल्यानंतर वाचवण्यासाठी पळत सुटलेली असते आणि आपल्या जीवाची पर्वा न करता ती आगीत एक प्रकारे जी आहे ती झेप घेते, त्याच प्रकारे तैसा धावे माझिया काजा, त्याच पद्धतीने मी आणि माझे कर्म, माझिया म्हणजे माझ्या, माझे, काजा म्हणजे काय, तर काजा म्हणजे कर्म। तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा। तैसा धावे माझिया काजा, उसी प्रकार मैं भी क्या कर रहा हूं, मैं भाग रहा हूं, मेरा कर्म मैं कर रहा हूं, मैं अपना कार्य मैं कर रहा हूं, मैं मेरा कर्म समर्पित कर रहा हूं। अभी भक्त का एक तौर के ऊपर कर्म क्या है, तो भक्त का एक तौर के ऊपर कर्म है भक्ति। तो वो कह रहे हैं कि मैं भी उसी प्रकार की भक्ति कर रहा हूं, उसी प्रकार की ईगर भक्ति मैं कर रहा हूं, उसी प्रकार की आतुर भक्ति मैं कर रहा हूं, जिस तरीके से वो माँ बच्चे को जो है बचाने के लिए अपने दिल में जिस तरीके से भाव समाकर बैठी है, उसी तरीके से भाव मेरे भी मन में है। किस लिए है, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा। मैं मेरे कर्मों से, मेरे भक्ति से मैं उसी तरीके से हे भगवंत, हे विठ्ठल भगवान, मैं तुम्हारा नम्र तौर के ऊपर क्या होना चाहता हूं, तो दास बनना चाहता हूं, सेवक बनना चाहता हूं, मैं तुम्हारी भक्ति करना चाहता हूं, मैं तुम्हारे भक्ति में लीन होना चाहता हूं कि जिसके कारण तुम्हारी याचना मेरे ऊपर हो, तुम्हारी कृपा मेरे ऊपर हो। मैं तो याचना करता रहूंगा। याचना के दो अर्थ है, याचना यानी भक्ति करना, कि मैं तुम्हारी भक्ति करता रहूंगा, लेकिन क्यों करता रहूंगा कि हे परमेश्वर तुम्हारी कृपा मेरे ऊपर होनी चाहिए, इसलिए मैं हमेशा कर्म करता रहूंगा, उसी तरीके से मैं भक्ती करता रहूंगा, उसी तरीके से मैं भक्ती कर रहा हूं। मराठीत सांगायचं झालं तर तैसा धावे माझिया काजा, नामदेव महाराज सांगतात की त्याच प्रकारे माझं सुद्धा कर्म मी करतोय। ज्या पद्धतीने त्या आई त्या बालकाला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने आतुर भावनेने जे आहे त्या अतिशय दयाळू भावनेने त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते, तितकीच आतुरता माझ्या कर्मामध्ये सुद्धा आहे, माझ्या भक्तीमध्ये सुद्धा आहे। कारण मी त्यासाठीच तुझी कृपा व्हावी, यासाठीच मी तुझा दास बनायला तयार आहे, मी तुझा जो आहे तो भक्त बनायला तयार आहे आणि माझी भक्ती मी तुला अर्पण करायला
तयार आहे. सवेंची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. सवेंची झेपावे पक्षिणी, पिली पडतेची धरणी. सवेंची, आता सवेंची म्हणजे काय की सवेंची म्हणजे त्वरित, लगेच, अतिशय जोरदार पद्धतीने ज्या वेळेस एखाद्या घरट्यामधनं एखाद्या पक्षिणीचं पिल्लू जमिनीवर पडतं किंवा त्याच्यावर कोणतं तरी दुसरा जो आहे तो भक्षक जो आहे तो आक्रमण करतो, त्यावेळेस ती पक्षिणी, ती माता ज्यावेळेस त्या घरट्यातनं सरळ आपल्या पडलेल्या त्या छोट्याशा पक्षाला उचलण्यासाठी जितक्या त्वरेने जे आहे ती झेप घेते, झेपावते, अतिशय जोरात जाऊन जे आहे ती त्या पक्षाला काय झालंय, आपल्या पिल्लाला काय झालंय, लागलंय किंवा काही त्याला इजा तर झालेली नाहीये हे बघण्यासाठी जे आहे त्याच्याकडे धावते आणि पुन्हा एकदा त्याला आपल्या घरट्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करते. तशाच पद्धतीने काहीतरी माझीही अवस्था तुला तुझी कृपा प्राप्त करण्यासाठी झालेली आहे. माझी भक्ती तर मी करणार आहे असं नामदेव महाराज सांगतायत, परंतु तुझी भक्ती करत असताना मला तुझी कृपा कुठेतरी प्राप्त व्हावी. इतक्या किती व्याकुळतेने ती प्राप्त व्हावी. तर ज्या पद्धतीने एखादी पक्षीने आपल्या बालकाला जे आहे त्या वाचवण्याचा प्रयत्न करते, त्याच पद्धतीने हे भगवंत तू मला सुद्धा जे आहे या माझ्या भक्ती मार्गातनं जे आहे ते योग्य जे आहे ते मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच काय, हिंदीमध्ये सांगायचं झालं तर काय कि किसी घोंसले में से अगर कोई पंछी का जो है छोटा सा जो बच्चा जमीन के ऊपर गिर जाता है तो वो माँ उसे तुरंत कुछ हुआ है कि नहीं ये देखने के लिए जमीन के ऊपर झपट पड़ती है और झपटने के बाद जो है वापस जो है उसको उठाकर उस घोंसले में लाके रखती है और देखती है कि मेरे बच्चे को कुछ हुआ तो नहीं है. उसी तरीके से है भगवंत, तुम भी आकर मेरे ऊपर कृपा करो, मेरे ऊपर जो है तुम्हारी कृपा का जो है एक तौर के ऊपर बरसात करो, ऐसी इच्छा वहां पर संत नामदेव जी रखते हैं. चौथी स्टांजा में उन्होंने क्या कहा है वो हमें देखना है. भुकेले वत्सरावे धेनु हुंबरत धावे. भुकेले वत्सरावे धेनु हुंबरत धावे. आता काय काय शब्द आहेत पहा. भुकेले म्हणजे भुकेने. वत्सरावे, आता वत्सरावे म्हणजे काय की वासराने मोठ्याने, वत्सर म्हणजे वासरू म्हणजे गाय का बछडा. वत्सरावे म्हणजे काय, एखाद्या गायीच्या बछडाने ज्यावेळेस त्याला भूक लागलेली असेल त्यावेळेस त्याच्या आईचं दूध प्राशन करण्यासाठी ज्यावेळेस ते हंबरतं, मोठ्याने आवाज करतं, त्याने जसा आवाज करावा त्याचा आवाज असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपल्या बालकाला, आपल्या ज्या वासराला जर ते वासरू गोठ्यामध्ये जरी बांधलेलं असेल आणि गाई जी आहे ती दूर कुठेतरी चरायला गेलेली असेल तर तिला कुठे ना कुठेतरी मनामध्ये भावना निर्माण होते, तिला कुठे ना कुठेतरी तो एक संकेत मिळतो की आपल्या बालकाला जे आहे ती प्रचंड भूक लागलेली आहे. आणि ती धेनू म्हणजे काय, गाय. हुंबरत धावे म्हणजे काय, ती सुद्धा मोठ्याने हंबरत, मोठ्याने आवाज करत, जोरदार पद्धतीने पळत ती आपल्या बालकाकडे येण्याचा प्रयत्न करते, आपल्या पाडसाकडे येण्याचा प्रयत्न करते, आपल्या वासराकडे येण्याचा प्रयत्न करते आणि त्याला जे आहे ते दूध प्राशन करण्यासाठी जे आहे ती मदत करते. एक म्हणूया आपण त्याला ती दूध पाजते. त्या पद्धतीने हे भगवंता तू सुद्धा माझ्या भक्तीने प्रसन्न होऊन कुठे ना कुठेतरी मला सुद्धा तुझ्या प्रेमाने जे आहे, तुझ्या कृपेने जे आहे ते मला काय कर, तर मला तारण्याचा प्रयत्न कर, मलाही एका बालकाप्रमाणे जोपासण्याचा प्रयत्न कर. असं संत नामदेव ही याचना, ही एक प्रार्थना ही विठ्ठलाकडे करताना आपल्याला पाहायला मिळतात. काय म्हटलंय हिंदी में देखा जाए तो अगर कोई गाय का बछड़ा जोर से भूख के मारे जो है आवाज कर रहा है तो गाय किधर भी हो वो अपने बछड़े की आवाज का संकेत जो है उसे कहीं ना कहीं मिलता है और वो वहां से दौड़ती हुई जो है उस अपने बछड़े को दूध पिलाने के लिए
चली आती है। उसी तरीके से नामदेव महाराज कहते हैं कि हे भगवंत, तुम कहीं ना कहीं पे तो मेरे भक्ति को जो है वो भक्ति से खुश होकर नहीं कहेंगे, क्योंकि भगवंत कभी भी भक्ति से खुश नहीं होते हैं, वो तो भक्ति के ही भूखे हैं। लेकिन वो कहते हैं कि नामदेव महाराज कहते हैं कि आकर तुम भी उसी जो है गाय की तरह मेरे ऊपर भी जो है कृपा करने की कोशिश करो। पांचवा जो स्टांजा है उसमें तो और उन्होंने बढ़िया जो है वो उदाहरण देने का काम किया है, या हम कहेंगे दृष्टांत देने की कोशिश की है। अजून एक सुंदर दृष्टांत दिलाय। काय म्हटलंय पहा, वनवा लागलासे वनी पाडस चिंतित हरणी। वनवा लागलासी वनी, वनवा जंगल में आग लगती है, पूरा जंगल जो है आग के चपेट में आ जाता है। हरिणी, हिरन की माँ जो है वो अपने छोटे बच्चे के बारे में सोचती रहती है, चिंताग्रस्त होती रहती है। वो चिंता से घिर जाती है कि अरे पूरे जंगल में आग लगी है तो मेरे बच्चे का क्या हुआ होगा। ऐसी भावना उसके अंदर जो है वो निर्माण हो जाती है, वो चिंतित हो जाती है। एक तौर के ऊपर वो पूरी तरीके से उसकी अवस्था जो है वो बेहाल हो जाती है। उसी तरीके से नामदेव महाराज कहते हैं कि हे भगवंत, तुम उस हिरन की तरह, वो हिरनी की तरह, वो माता की तरह तुम भी मेरे खातिर जो है वो कभी तो आप क्या करो तो भाग के आओ। मैं तुम्हारा इंतजार कर रहा हूं कि कब हे विठ्ठल भगवान, हे माऊली, तुम आओगे और मुझे जो है एक तौर के ऊपर जो है वो मेरे इस संसार रूपी जो दुखों से या कर्मों से मैं घिरा हुआ हूं उससे तुम मुझे सही मार्ग दिखाओ। मराठीत सांगायचं झालं तर वनवा लागलेसे वनी, जंगलामध्ये आग लागलेली आहे, आणि पाडस चिंतित हरणी, आणि आपलं पाडस, पाडस म्हणजे आपलं छोटस बालक, छोट हरिण, हे याचं काय झालं असेल या चिंतेने आई पूर्णपणे व्याकुळ होते। ती हरिणी जे आहे ती पूर्णपणे व्याकुळ होते। त्याच पद्धतीने हे भगवंता, विठ्ठला, तू सुद्धा जो आहे व्याकुळ पद्धतीने जे आहे ते माझ्यासाठी धावून ये, मी तुझी वाट पाहतोय, असं नामदेव महाराज आपल्याला म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात। आता सगळ्या ज्या कवितेमध्ये, सगळ्या ज्या अभंगामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की पहिल्यांदा त्यांनी आगेमध्ये पडलेल्या बाळाची जे आहे ते उदाहरण दिलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते त्यांनी पक्षिणीचं उदाहरण दिलेलं आहे, तिसऱ्या ठिकाणी जे आहे ते गायीचं उदाहरण दिलेलं आहे, चौथ्या ठिकाणी त्यांनी हरणाचं उदाहरण दिलेलं आहे। ही सगळी उदाहरणं, हे सगळे दृष्टांत अतिशय योग्य पद्धतीने जे आहेत ते काय करतायत तर ज्यांची परमेश्वराची जी याचना आहे, परमेश्वरासाठी जी विनंती संत नामदेव करतायत त्याला पूर्णपणे योग्य पद्धतीने समजून देण्यासाठी, त्याची भावना त्यांच्या मनामध्ये किती तीव्र आहे या दाखवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने वापरले गेलेले आहेत। शेवट एक सगळ्यात महत्वाचा जो स्टांजा आहे किंवा कडवा आहे ते काय आहे पहा। पुन्हा एकदा मागच्या वर्षी 9वीला मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मैंने आपको बताया था कि अंत में कविता के एक चीज हमेशा याद रखनी होती है कि अंत में हर एक संत कवि अपने नाम का उल्लेख अंतिम स्टांजा में या अंतिम कडव्यामध्ये कुठे ना कुठेतरी करत असतो। अंतिम कडव्यामध्ये ते आपल्या नावाचा उल्लेख कुठे ना कुठेतरी करत असतात। काय म्हटलंय पहा, नामा म्हणे मेघ जैसा विनवतो चातक जैसा। नामा म्हणे मेघ जैसा विनवतो चातक तैसा। नामा काय म्हणतात म्हणजे आता काय म्हटलंय पहा, नामा शेवट विठ्ठल भगवंताला विनवणी करताना, विनंती करताना, याचना करताना नामदेव महाराज अतिशय सुंदर उदाहरण देतात, अतिशय सुंदर दृष्टांत सांगतात, आणि तो आहे चातक पक्षाचा। की चातक पक्षी असा पक्षी आहे की जो पावसाच्या पडलेल्या थेंबांवरतीच जगतो, त्याचं पाणी प्राशन करूनच तो पूर्ण आयुष्य आपलं काढतो, पूर्ण वर्ष तो फक्त पावसाने पडलेल्या पाण्याला पिऊनच जे आहे तो जगत असतो। त्या चातक पक्षाला
वर्षातून एकदा मिळणारं जे पाणी आहे त्याची तो किती आतुरतेने वाट पाहत असेल. त्याच पद्धतीने हे भगवंता, मी सुद्धा विठ्ठला तुझी वाट पाहत आहे. आणि तुझी वाट पाहत असताना जशा पद्धतीने चातक पक्षी हा ईश्वराला किंवा भगवंताला, या सृष्टीतील कोण जो निर्मितीकार असेल त्याला विनंती करतोय की अरे ये, मला काय कर, हे भगवंता, हे निर्मितीकारा, तू ये आणि काय कर, तर पूर्णपणे काळे ढग घेऊन ये. काळ्या ढगांमध्ये तू पाणी घेऊन ये आणि ते पाणी प्राशन करून मी माझी तहान भागवण्याचा प्रयत्न करील. असा चातक पक्षी ज्या वेळेस नेहमी काय करत असतो, तर ईश्वराला विनंती करत असतो. त्याच पद्धतीने कवी सांगतायत किंवा नामदेव महाराज सांगतायत की नामा म्हणे मेघ जैसा, मी त्या मेघासारखाच, त्या ढगासारखाच तुला विनंती करतो आहे की अरे, जो चातकाला ज्या पद्धतीने त्या मेघांची आस लागलेली असते, त्या ढगांची आस लागलेली असते, तशीच मला सुद्धा लागलेली आहे आणि तू लवकर ये. आणि ज्या पद्धतीने चातक पक्षाला ढगांचं पाणी महत्वाचं आहे, तशाच पद्धतीने हे विठ्ठला तू माझ्यासाठी महत्वाचा आहे. आणि जितका चातक पक्षी त्या ढगांच्या पाण्यासाठी व्याकुळ आहे, तितकाच मी सुद्धा तुझ्यासाठी व्याकुळ आहे. तुझी कृपा मला प्राप्त करू दे, तू मला तुझ्या कृपेने न्हाऊ घाल, तू मला तुझ्या कृपेने जे आहे ते पूर्णपणे समृद्ध करण्याचा प्रयत्न कर. अशी विनंती त्या ठिकाणी संत नामदेव विठ्ठलाला करतायत. हिंदी में कहा जाए तो जिस तरीके से चातक नाम का एक पक्षी है जो सिर्फ बादलों में से गिरने वाली बूंदों के पानी को पीकर ही अपनी जिंदगी बिताता है, अपना पूरा साल बिताता है, वो जिस तरीके से वो चातक पक्षी मेघों का यानी बादलों का इंतजार कर रहा होगा, उसी तरीके से हे विठ्ठल भगवान, मैं तुम्हारे आने का इंतजार कर रहा हूं और तुम जल्दी से आ जाओ और मुझे, मेरे ऊपर तुम्हारी कृपा बरसाने की कोशिश करो. ऐसी विनती जो है वो संत नामदेव महाराज अपने इस अभंग में अंतिम स्टांजा में या कडव्यामध्ये, आपण मराठीत म्हटलं गेलं तर अंतिम कडव्यामध्ये ते अतिशय आतुर होऊन जे आहेत ते विठ्ठलाला हाक मारण्याचा प्रयत्न करत आहेत की येऊन तू मला कुठे ना कुठेतरी तुझी कृपा जी आहे माझ्यावरती नेहमी ठेवण्याचा प्रयत्न कर, ती माझ्यावरती बरसवण्याचा प्रयत्न कर, ती माझ्यावरती जे आहे ती देण्याचा प्रयत्न कर. असं जे आहे ते संत नामदेव महाराज सांगतायत. कविता छोटी आहे, परंतु तिचा आशय, तिचा कंटेंट फार मोठा आहे. कंटेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन द लाईन्स. कंटेंट इज मोर प्रिसियस दॅन द लाईन्स. नामदेव महाराज त्या ठिकाणी या कवितेमधनं कोणत्याही भक्ताने कशा पद्धतीने आपल्याला आवश्यक असलेली भक्ती करून आपण आपल्या कोणत्याही ईश्वराला प्राप्त करून घेऊ शकतो आणि त्याची कृपा जी आहे ती आपल्यावर बरसून घेऊ शकतो, त्या कृपेला आपण पात्र बनू शकतो, याचं वर्णन या कवितेत केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण एक गोष्ट म्हणू शकतो की जर आपण एखादे कर्म करायला हातात घेतलं किंवा कोई काम हमने करने के लिए हाथ में लिया, जब हम उसे पूरी तौर के ऊपर मेहनत से करने की कोशिश करेंगे तो अंत में हम कह सकते हैं कि कोई जो भगवान है, कोई जो ईश्वर है, वो भी आकर हमारे इस कर्म को, हमारे इस कार्य को सफलता देने की जो है वो कोई ना कोई तो एक पद्धति बनाएगा, कोई ना कोई तो एक, हम कहेंगे एक तरीका अपनाएगा और हमें उसके भक्ति भाव में जो है पूरी तरीके से नहला देगा, या उसकी कृपा में हमें पूरी तरीके से जो है वो कृपा से हमारे ऊपर कृपा बरसाने की कोशिश करेगा, उसकी कृपा जो है हमारे ऊपर देने की कोशिश करेगा. ये संत नामदेव इस कविता में कहने की कोशिश कर रहे हैं. मुझे लगता है, मला वाटतं एवढ्यामध्ये तुम्हाला कविता समजलेली असेल. संत नामदेव हे
वारकरी संप्रदायातील आणि भागवत धर्मातील अतिशय महत्वाचे कवी आहेत. त्यांनी सर्वसाधारणतः व्रज भाषेमध्ये काव्य लिहिली. व्रज ही एक भाषा होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी काव्य लिहिली. परंतु एक सर्वदूर पसरलेला कवी, सगळ्या भारतामध्ये ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाला एक मानाचं स्थान निर्माण करून दिलं, असे संत शिरोमणी नामदेव महाराजांची ही कविता आपल्याला भक्त कसा असावा, त्याची भक्ती कशी असावी आणि आपल्या भक्ताचं आणि ईश्वराचं कसं नातं असावं हे सांगण्याचा प्रयत्न या कवितेतनं, अभंगातनं त्यांनी केला. यानंतर तुम्ही ही कविता पाठ्यपुस्तक घेऊन वाचणार आहात आणि वाचल्यानंतर तुम्हाला याची समरी लिहायची आहे, तुम्हाला याचं जे आहे सारांश लिहायचा आहे. चुका करा, चुका झाल्या तर काही हरकत नाही, परंतु आपल्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा. धड्याच्या खाली कृती दिलेली आहे, अतिशय सोपी कृती आहे. जरी कविता व्यवस्थित समजली असेल तर ती कृतीही तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सोडवण्यास मदतच होईल. मुझे लगता है कि आप वो बखूबी कर सकते हो, सही तौर के ऊपर कर सकते हो. थैंक यू वेरी मच.